आलं की काँग्रेस हे चालवत आहेत. पण मला इथं या व्यासपीठावरून तुम्हाला सांगायचं आहे की आमचे वैभवदादा कुणाचाही कुठलाही पक्ष चालवत नाहीत, पण वैभवदादा विराज साखर कारखाना व्यवस्थित चालवतात. वैभवदादा आदर्श एज्युकेशन सोसायटी व्यवस्थित चालवतात. वैभवदादा विटा अर्बन बँक व्यवस्थित चालवतात. वैभवदादा सूतगिरणी सुद्धा व्यवस्थित चालवतात आणि ह्या सर्व संस्थांच्या माध्यमातून वैभवदादा हजारो लोकांना रोजगार देतात, त्यांची घरं चालवतात. त्यांनी कधीही अहंकारानं सांगितलं नाही की मी हे करतो ते करतो. त्यांना विचारलं की तुम्ही रोजगाराबद्दल तुमची काय विजन आहे, तर ते सांगतात टेंबूचं पाणी. मला तुम्हा सर्वांना हे सांगायचं आहे की टेंबू योजनेचं जनक कोण आहे, आयडिया कुणाची आहे, ह्या वादात मला पडायचं नाही. पण टेंबू योजनेचा पहिला नारळ भारतीय जनता पार्टीचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना फोडला गेला. राजेंद्र अण्णा देशमुख अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. ते हनुमंतराव